सो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सो मी रेडी वगैरे होऊन चालली होती हॉस्पिटलला, बिकॉज मला हॉस्पिटलमधून फोन आला होता की एक छोटीशी प्रोसिजर आहे, त्यासाठी यायचं आहे. सो मी पोचली हॉस्पिटलला आणि दुपारून गेल्यावर एवढं ऊन लागतं काय सांगू तुम्हाला. आणि ही आहे मायनर ओटी. सो आज मायनर ओटीमध्ये प्रोसिजर होणार होती. सो मी गेल्या गेल्या माझे जी ऑटोक्लेव्ह वगैरे करायचे होते इन्स्ट्रुमेंट, ते सगळे ऑटोक्लेव्ह वगैरेला टाकले, चेक केले किती झाल्यात किती नाही. मी ऑलरेडी फोन करून सांगितलं असतं तसं की ऑटोक्लेव्ह लावून ठेवा ह्या इन्स्ट्रुमेंटचं. सो मी गेली, रेडी झाली. फर्स्टली मास्क वगैरे वेअर केला, केस वगैरे वर बांधली, ग्लोव्ज वगैरे घातले अँड मी गेली पेशंट प्रिपेअर करायला. सो फिमेल पेशंट होती, सो तिला वेल प्रिपेअर्ड वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग लगेचच सर्जन येणार होते. सो लगेचच मी पेशंट प्रिपेअर केला. त्यानंतर पेशंटला आतमध्ये ओटीमध्ये घेतलं. त्यानंतर जे ॲनेस्थेटिक मेडिसिन्स होते, जे काही सुचर मटेरियल होतं, सगळे जे एलिमेंट्स होते ओटीचे प्रोसिजर्सचे, ते सगळे ओटीमध्ये मॅनेज केले व्यवस्थित. त्यानंतर मी सुद्धा वॉश झाली होती, ट्रॉली वगैरे लावली, प्रोसिजर झाली. आता मी प्रोसिजर वगैरे डायरेक्टली कॅमेरावरती नाही दाखवू शकत, काही कशा मेडिकल प्रोसिजर्स असतात, सो त्या मी नाही दाखवू शकत. सो मी त्या नाही दाखवल्या. आफ्टर दॅट पेशंटला शिफ्ट वगैरे केला आणि त्यानंतर मग मी ट्रॉलीला हे करत होती, क्लीन करत होती. सो ते सगळं झालं. मग जेवढे इन्स्ट्रुमेंट वापरले होते प्रोसिजरसाठी, ते इन्स्ट्रुमेंट मी डीप करायला ठेवले आणि आफ्टर दॅट ते क्लीन वगैरे केल्यानंतर मी घरी जायला निघाली. काहीतरी मे बी 7:30पर्यंत मी तिथून निघाली होती. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड सो सॉरी की व्लॉग्स खूप लेट येत आहेत, बट मी आता वेळेवर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. थोडासा प्रेशर असल्यामुळे कामाचा. थँक्यू.